वर्षातून संक्रांती किती येतात? आता त्याचं कोणाचं उत्तर आहे का कोणाला? वर्षातून संक्रांती किती येतात? 2. 2 अजून 3 4 5 3 4 5. How about 12? Anybody got 12? Who's got 12? खरं उत्तर आहे वर्षातून संक्रांती 12 येतात. 12 राशींच्या जेव्हा आपण संक्रांती म्हणतो, जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. आणि त्यामुळे आपल्या वर्षातून 12 संक्रांती असतात. आणि जेव्हा सूर्य मकर राशीत जातो तेव्हा तो मकर संक्रांती म्हणतात. त्या दिवशी मकर संक्रांती म्हणतात. त्यामुळे टोटल संक्रांती या 12. आता पुढचा कार्यक्रम आहे तो विनीता जोशी आणि विजय जोशी यांची छोटी मराठी नाटिका आहे. तर त्याआधी मला अजून एक प्रश्न टाकायचा आहे की मकर संक्रांत ही दरवेळेस 14 जानेवारीलाच येते का? त्यामुळे त्याचं उत्तर आपण नंतर देऊ या मराठी नाटिकेनंतर. हॅलो, आता येतंय? नमस्कार मंडळी. आता मी एक छोटंसं स्किट सादर करतोय आणि त्या स्किटचं नाव आहे 3 संक्रांती. आणि हे तुमच्या आणि आमच्या सर्वांचीच ही कहाणी आहे. आणखीन त्याचे लेखक आहेत विजय जोशी आणि सादर करते मी विनीता जोशी आणि विजय जोशी. सो पाहूया 3 संक्रांती. माहिती आहे पहिली संक्रांती. हे दिसतंय का सगळं? काय मी अजून आला मी? किती वेळ रे? अरे किती वेळ लावलास? काय मी किती वाट पाहत होते. इंतजार का पल लिखा होता है. एक आजूबाजूला कोणी नाहीये ते बोल करतंय ना. अरे आणि मी त्या तयारीतच बसले. तू बस इथे. अरे बस रे. आणि डोळे भेटायचे ना. अरे हे घे गोड गोड. अरे आज संक्रांत आहे ना, तुम्ही तुझ्यासाठी तिळगुळ केला आणि गुळाच्या पोळ्या पण केल्या तुझ्यासाठी. पण तू मात्र माझ्याशी असंच गोड बोलायचं. कधी भांडायचं नाही. आता आपलं ठरलंय ना, या नवरा बायकोंसारखं आपण कधीही भांडायचं नाही. पण तुला एक सांगू का मी? सांग रे राजा. अगदी तुझी काळी साडी आहे ना, ती तुला इतकी खुलून दिसते. अरे मी संक्रांतीसाठी आणायला गेले ना, तो दुकानदार पण मला म्हणाला की ताई तुमच्या गोऱ्या रंगावर हा काळा रंग घ्याच तुम्ही. तुला असं म्हणणार? अगं मी हा गडद रंगाचा शर्ट घ्यायला गेलो ना, तोच दुकानदार मला तेच म्हटला, अहो साहेब तुमच्या गोऱ्या रंगावर द्या. तुला असं म्हणलं? अरे तुला असं म्हणलं? पण किती क्यूट ना. तुला तिळगुळ मात्र खूप छान झाला. खरंच आवडलं तुला. आणि तू गुळाच्या पोळ्या पण केल्या का म्हणते? मग आता तुझ्या आई बाबा दादा वहिनी सगळ्यांना आपण जेवायला बोलूया. धमाल होईल. अरे नको रे राजा.
तुझ्याच आई बाबा दादा वहिनीने जेवण. अरे माझी आई म्हणते आता लग्न झालं ना की सासू सासरे म्हणजेच तुझी आई म्हणते. अगं तुझं आणि माझं आपण वेगळं आहे का? नाही ना. मग आपण असं करून ना तुझ्या घरचे आणि माझ्या घरचे दोघांनाही आपण जेवायला बोलूया. पण कोण तर आता अगं माझ्या राणीला किती त्रास होईल ना एवढ्या नाही त्यापेक्षा आपण बाहेर तयार जेवण मागूया ते. हे नाही बाहेरून काही आणायचं रे. अरे मी करीन की सगळं स्वयंपाक. अरे आपल्या माणसांचा काही त्रास असतो का? किती छान बोलतेस ग तू. तू बोलायला लागलीस ना की मला सगळं पटतं. कुठे शिकलीस का असं बोलायला? कुठे शिकलीस? अरे माझे आई बाबा दादा ताई काय म्हणतात, अगं किती सारखी बडबड करतेस आणि एकदा बोलायला लागली की थांबतच नाहीस. ए तुला नाही ना माझ्या बोलण्याचं कळलं आहे. तू बोलायला लागलीस ना की मला खूप आवडतं. असं वाटतं की हे आबोलीच्या फुलात तू बोलत राहा. आणि बोलता बोलता तू बोलत राहा. हे तू किती रे समजूतदार आहेस. पण आता मी पण ठरवलंय फार नाहीच बोलाय. अगदी गप्पच हे क्या बोलती तू? सुना राती का खंडाला. क्या करूं आपके में खंडाला. अरे घूमेंगे नाचेंगे गाएंगे फिरेंगे और ऐश करेंगे और क्या. चल जाएंगे खंडाला. अरे या घरात चहा तरी मिळणार आहे का? अरे करून घे की जरासा. ही अमेरिका आहे म्हटलं. इथे काही नोकर तर करणीत घरात. आणि मी पण आत्ता कधी कामावरून. शिवाय मला संक्रांतीच्या हळदी घालता येईल. हो म्हणजे संक्रांत आहे का? हो. तिळगुळ तर नाहीच. अरे एक दोन शब्द तरी गोड बोला. अरे त्या देवळात ठेवले की तिळगुळ. आणि काय ग या कडाक्याच्या थंडीमध्ये ही असली काळी साडी नेसून तू जाणार आहेस काय? आपल्या रूपाला रंगाला वयाला काय शोभते हे तरी मला हे, जरा स्वतः साक्षात बघ. काय तो डार्क रंगाचा शर्ट घातलाय. अगं तू जाणार त्या हळदी कुंकवाला आणि माझ्या घरच्या लोकांना जेवायला बोलवले ते काय बोंबलणार का? अरे तुझ्याकडच्या लोकांना दर संक्रांतीला जेवायला बोलवायला पाहिजे, कारण यावर्षी माझ्याचकडच्या लोकांना बोलवलं. तुझ्या घरचे लोक? हो. अगं तुझ्या घरचे लोक तर इतके काय पडलेले असतात. निदान सणासुदीला तरी त्यांना दाखवायचं वेळी. काही सांगू नकोस. तुझ्याकडच्या लोकांची काळीची मदत नाही आपल्याला. माझ्याकडचे लोक आहे म्हणून निभावतो आपलं. माझी आई तुझी तर आई? अगं तुझी आई तुला 24 तास ब्रेन वॉशिंग करत असते. काय तुला स्वतःच काही डोकं वगैरे आहे का नाही कोण असतो. पण असं वाटतं की तुला सारखी नुसती बडबड 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 करता येते. दुसरं तुला येतच नाही काय? जाऊ दे बे, मला तर मूडच गेला. मी आता त्या हळदी कुंकवाला जात नाही. काय बसते आपली टीव्ही बघ. बसा बसा घर कोंबड्या मी बसतोय दोघंही टीव्ही बघतोय. दोन टीव्हीवर दोघे आपण तू तिकडे दोन टीव्हीवर दोघे आपण सीएनएनकडे दोन टीव्हीवर. अरे पार विसरूनच गेलो. थांब थांब. अगं आज आपल्या लग्नाचा 20वा वाढदिवस ना. तुझ्याकरता डायमंडचं नेकलेस आणलंय. आवडेल बघ बघ तुला खूप आवडेल. अरे किती छान आहे. अगदी. माझ्यासाठी मला वाटलं आणलं. अगं बाई किती रे छान
अरे माझ्या आपल्या भाषणामध्ये विसरूनच गेलो सगळं. अरे मी पण विसरले तुझ्याकडचे लोक जेवायला यायचे ना. बोलवलंयस? हो, गुळाचं पोळ्या पण केल्या? आता पटकन राहिलेला स्वयंपाक करते आणि मग घरावर. थांब, थांब, थांब. तू स्वयंपाकघरातलं बघ, ज्या आवडण्याचं मी बघतो. बरं. अगं पण एक तुझ्या लक्षात आलं का? अरे माझ्या मनात आहे तेच आणि का तेच तुझं आणि माझं जमेना, तुझं आणि माझं जमेना तरी तुझ्या वाचून करमेना तरी तुझ्या वाचून करमेना. अरे बाबा आजोबा अरे काय झालं अरे किती घामाघूम झालाय आणि सेलफोन तरी विसरलं किती मला काय बस बाबा बस थांब पाणी आणते हे घे पाणी घे पाणी अरे काय झालं सांगतो आता. अगं ब्रेकमन्स मध्ये गेलो, हो तिथे तू दिलेल्या लिस्टप्रमाणे सगळी ग्रोसरी केली. हो ग्रोसरीच्या पिशव्या घेतल्या, गाडीच्या मागच्या सीटवरती ठेवल्या आणि गाडी स्टार्ट करायला किल्ली लावली तर किल्ली लागेच ना. म्हणजे काय तर आपल्या पॅसेंजर सीटच्या खाली स्पेअर किल्ली असते ना, हो ती काढायला गेलो आणि उडालो. अरे काय अक्षरशः झालं उडालो. काय झालं अगं त्या सीट वरती एक सुंदर तरुणी सेलफोन वरती महिन्यात दरकल लागली होती. नको बाई मग मग काय लक्षात आलं, चुकीच्याच गाडीमध्ये जाऊन बसलो. दरदरून घाम सुटला, तीच किल्ली घेतली आणि धावत आपल्या गाडीपाशी गेलो. गाडीपर्यंत येईपर्यंत थांबलोच नाही. गाडीमध्ये बसलो, सुख करता दुखारता आपल्या सगळ्या देवांच्या आराधना म्हटल्या आणि मग इथे घरी आलो. आता अरे पण ते आपल्या वेगवेगळ्या ग्रोसरीचं काय वेगमनची ग्रोसरी तिच्या गाडीमध्ये माझ्या प्राण इथपर्यंत आले आणि तुला पडले तर ग्रोसरी. अरे वा रे शूरवीर साधी तरुण मुलीची स्वप्न बघत असतो आणि आता चांगली संधी साधून आली तर अडचण ना का काही म्हणे मी पळालो. अरे त्या मुलीची सॉरी म्हणायचं आणि आपली ग्रोसरी घेऊन यायची. बोलायला काय जाते, सोपं असतं बोलायला. पण तुला ना तरी हे सांगायलाच नको होतं. आता काय होईल, उद्या ही बातमी BC मध्ये आणि परवा पूर्ण गावामध्ये. अरे पण तुझ्या आता दादा म्हणे आज जेवायला येणार तुझे त्याला काय सांगू घरात ग्रोसरी नाही ती तिच्या गाडीत गेली म्हणून. थट्टा करा, हा पुरुष जन्म नको असं वाटायला लागलं. अरे बाबा बस जरा शांत बस 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 जरा मी तुला चहा करून देते तोपर्यंत हा TV बघ आणि ते तसले चॅनल बघू नका परत दुपारी ज्ञानेश्वरीला जायचं लक्ष नाही ना तेव्हा मीच आज जाऊन ग्रोसरी करून येईल. तू गाडीतच बस पण गाडी आतून लॉक करायला विसरू आता ती ज्ञानेश्वरी नको आणि काही नको, माझ्या तिच्यामध्ये सगळं मूडच गेला. अरे थांब फोन फोन यांचा 2 तास गेले. हॅलो हा हा अरे हा मी मामून बोलते काय डॅड ना आहे ना इथेच आहे जरा खामागून झालाय. अरे नाही नाही काळजीचं काही कारण नाही रे ठीक आहे. आता या थंडीत या वयात घाम येतो असं कधी बरं नाचवण काय म्हणतंय हो ठीक आहे सगळे येत आहे आमच्या सगळं. अरे वा वा चांगलीच बातमी दिली या जरूर या. काय फ्रोझन रायगडा पडते आणि या ना मग अगदी वाट बघतो. हा बरं आता डॅडला चांगली बातमी देते मी. हा ठेवू का ओके अच्छा. अरे नागमंडळी मुलं येत आहेत. अरे मूड आला वाटतं परत. अरे त्यांना फ्रोझन रायगडा पाहिजे. अगं आपण असं करू ना, तू मी दोघंच नागपंडांना घेऊन जाऊ नायगरा फॉल्स. आपण दोघं. अरे बाबा तुझी पाठ आणि माझे गुडघे नागरंडांच्या मागे कोण पळणार. काय बोलतो गोय तुझं बोलायचं ए क्या बोलती तू, क्या मैं बोलूं सुन सुना आती क्या नायगरा, क्या करूं आपके में नायगरा. अरे तालिबान खाएंगे फिर मेरा
चलते हैं नायगारा. चल जाएंगे नायगारा. Three cheers for the organizer. फारच सुंदर प्रोग्राम एकदम यकास व्हेरी गुड. आणि आपल्याकडे रेकॉर्ड पण केलेला आहे. थँक्यू. सो एव्हिडन्स. सो काय उत्तर मग प्रश्नाचं? प्रश्न विचारलं की काय? सो प्रश्न असा होता की मकर संक्रांत नेहमीच 14 जानेवारीला येते का? रिअली? सो किती जण हो म्हणतायत? 1000 वर्षापूर्वी. किती जण नाही म्हणतायत? सो द आन्सर इज ॲक्च्युली नाही. 10,000 वर्षापूर्वी संक्रांती 31 डिसेंबरला होते. सध्या संक्रांती ही 14 जानेवारीला आहे. आणि आपल्या लाईफ टर्ममध्ये आपल्या जीवनकालात ॲक्च्युली 14 जानेवारीलाच असेल. पण इव्हेंच्युअली आफ्टर अराउंड 5000 years इट विल बी some other day. End of February actually. So संक्रांती ॲक्च्युली बदलते. डेट त्याची नेहमी बदलते. सो हॅविंग सेड दॅट आता नेक्स्ट आपलं प्रोग्राम आहे. संजय मागेरवार आणि समीर भागवत हे आपल्यासमोर एक स्किट प्रेझेंट करणार आहेत. आणि आसावरी मागेरवार सुद्धा. सो संजय. हे पुलंचं आम्ही लटिके ना बोलू नावाचं नाटक आहे. आणि आम्ही असं बसून नुसतं वाचणार आहोत नाटक. म्हणजे बरंचसं नवनाट्यासारखं. पण नवनाट्य मुंबई केंद्राचं नाहीये, हे औरंगाबाद परभणी केंद्राचं. आणि या नाटकामध्ये पुलंनी म्हणजे ज्याचं नाटकांवर लिहिलंय, नाटक कसं असावं, नाटक एक्झॅक्ट नाटक म्हणजे काय, असं म्हणता पुलं नाटक सोडून देतात. हे आपल्यावरच बोलत असतात या नाटकात. खरं सांगायचं म्हणजे सगळं भाष्य त्यांनी आपल्यावर केलं. तर आता हे आम्ही वाचायला सुरुवात करतो. आणि या नवनाट्यामध्ये बसून जरी वाचायचं असलं तरी शाब्दिक अभिनय अभिप्रेत. तर या नाटकात आहे एक नथोबा नावाचा स्टेज मॅनेजर. आणि तो बऱ्याच वर्षांपासून त्या स्टेजवर काम करतोय. प्रत्येक त्यांनी 1000 नाटकं बघितली असतील. प्रत्येक नाटकानंतर सगळा सेट गुंडाळायचा आणि तिथेच झोपायचं. तर तो त्या ऑडिटोरियमचा भाग आहे. आणि हा माणूस त्यांनी खूप नाटकं बघितली. तो बोलतोय नाटकांबद्दल. आणि तो कोणाशी बोलतोय तर देशपांडे नाटककार. आणि त्याच्या नथोबाच्या म्हणण्याप्रमाणे चालू नाटककार नाहीये, केलेला नाटक. तर मी सुरू करतो. आता अशी कल्पना करा की स्टेजवर असं अंधूक उजेड आहे. नाटक संपून गेलेले आहेत. याच्या आधी बरेचसे प्रयोग झालेले असतील. काही रायगडाला जेव्हा जाग येते किंवा सौभद्र किंवा मानापमान किंवा नवीन नाटकांपैकी कुठलं तरी बहुरंगी किंवा असंच काहीतरी बापरे बापरी बाप वगैरे अशा प्रकारचे नाटकं. त्याचं कुठलं तरी एक नाटक होऊन गेलंय आणि छान ते शिडीचोप स्टेज आहे, अंधुक प्रकाश आहे आणि तो स्टेजवर काम करतोय स्टेज मॅनेजर. आणि त्याच्या डोक्यावर शिवाजीचा जिरेटोप आहे, खांद्यावर झगा आहे आणि बाकीचे आवरावर करतोय. तेव्हा एक पॅन्ट आणि बुशर्ट मधला देशपांडे तो नाटककार आहे. तर तो स्टेजवर येतो आणि नाटकाला सुरुवात होते. आम्ही लटिके न बोलू हे वर्तमान नथोबा, हो नथोबा, लटिके न बोलू. ए मालू, ही बाटली नेऊन दे टिक्याला. त्याला म्हणा मोसंबी नाही मिळाली, राकेट आहे राकेट.
आम्ही लटिके न बोलू. वा ही कामं करता वाटत नव्हतं बा. काय नाही म्हटलं, नटांना दारू पुरवण्याची सुद्धा कामं करता. हो, आणि नटींना सुद्धा. केव्हापासून? देशपांडे, माणसं नाटकाचा धंदा करायला लागल्यापासून. कोणापाशी बोलताय तुम्ही नथोबा? दारूपायी किती चांगल्या चांगल्या नटांच्या आयुष्याची माती झाली. देशपांडे, हा जुना आहे डायलॉग. वर्तमान तोंड सांभाळून बोला हा नथोबा. सवय नाही देशपांडे. देशपांडे काय? हा, पूर्वी कसं देशपांडे साहेब 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 देशपांडे साहेब असं केल्याशिवाय बोलत नव्हता. त्यावेळेला तुम्ही चालू नाटककार होता. मग आता काय, मी बंद नाटककार आहे. गेल्या आठवड्यात 15वं नाटक लागलं माझं. नुसतं लागून काय उपयोग, चिकटलं पाहिजे ना. पहिल्या अंकात मी कळलं. आज आज रात्री अण्णांचं सौभद्र आहे, हाऊसफुल. अरे नाटक कसं पाहिजे देशपांडे, नाटक कसं पाहिजे? अहो, मुंगी व्याली पाहिजे, तिला शिंगी झाली पाहिजे, आणि तिचं 18 रांजण दूध भरलं पाहिजे. नाटक कसं पाहिजे? कसं? नाटक असं पाहिजे की ऑडियन्स आलं पाहिजे. वा, फारच सोपं करून सांगितलं. मग प्लॅन उघडला की हाऊसफुल. नाही तर आपला प्लॅन बघा, त्या प्लॅनच्या चौकडीवर कवड्या खेळत बसतात बुकिंग वाले सावंगीकर आणि फुलंब्रीकर. ऑडियन्स येईल असं नाटक करा ना. ते कसं आणायचं ते सांगा ना. पकड पाहिजे. अहो, ती तुमच्या खिशात आहे ती नाही हो. अरे खेळ उपटायची पकड नको, पैसे उपटायची पकड पाहिजे. अरे असं जोरदार लिहा चालेल. 2-4 खून करा. आमचा करा खून. आता माझ्या गेल्या नाटकात 3 खून होते, प्रत्येक अंकाला खून. हे झालं, मुर्दा होऊन पडलेला हिरोईनचा बाप तिच्या गाण्याच्या वेळी नेमका शिंकला. त्याला कोण काय करणार? आणि ऑडियन्सची पण कमाल आहे. त्यासाठी एवढा हसायला कशाला पाहिजे? आता मला सांगा देशपांडे, मेलेल्या बापाचं डोकं मांडीवर घेऊन तुमची हिरोईन 15-15 मिनिटं गाणं गाते, आणि त्याच्यानंतर तिथे शेपटीचं टोक ते बापाच्या नाकात गेलं तर तो शिकणार नाही काय? बापाचा मुर्दा टाकून सरळ पुढे येऊन गाणं म्हणायचं काम केलं असं ती 3 वन्स मोर घेतले असते तिने. नागपुडी शेपटा मग शिकता येईल नाही तर काय होईल? मुर्दा झाला म्हणून काय झालं? शेवटी माणूसच ना तो. हो, पण नथोबा, आमच्या नाटकाचा मुर्दा पडला त्याचं काय होणार? शिंकणारा मुर्दा. देशपांडे, टायटल चांगलंय. अरे जयास, या चांगला पार्सल, या पार्सल. हे बघ, सेंटरला असा माणूस मरून पडलाय. हिरोईन म्हणते, बाबा असे कसे केलं तो सोडून, की फटाक शिंक. मग कॉमिक वाला भूत भूत म्हणून ओरडत पडतो आणि पोलिसाच्या कड्यावर जाऊन बसतो. काय कशी काय वाटली आयडिया? द्या द्या. शिंकणारा मुर्दा काय, आणखीन काय काय लिहू? अहो, काही लिहा, पण लोक बघायला येतील असं काहीतरी लिहा. नथोबा, उद्या लोकांच्या शोधात होतो मी. प्रेक्षकांच्या शोधात 6 नाटककार पाठवलेले आहेत. हो, खरं सांगू का? म्हणता काय नथोबा, तुम्हाला खरं सांगता येतं? देशपांडे साहेब, मलाच खरं सांगता येतं. म्हणून तर म्हणतो की आम्ही लटिके न बोलू, हे वर्तमान खोटे. नाही म्हटलं तरी 100-125 वर्ष मी इथे. नथोबा, काय टिट्याच्या बाटलीतली रिचवली होती का आधीच? तरीच मगासपासून तेच गाणं म्हणताय. लटिके न बोलू, वर्तमान अर्थशून्य गाणं. बरोबर आहे, अर्थशून्य. या थिएटरासारखं अर्थशून्य पण तरी अर्थपूर्ण, अर्थोत्पादक, अनर्थकारक. झालंय काय तुम्हाला आज नथोबा? मला कधी काय होतं, शेकडो वर्ष इथे आहे मी ठणठणी. किती कधी कधी वाटतं देशपांडे, आपण 1000 वर्षांपूर्वीच्या थिएटर. हे थिएटर इथे कोण किती जगेल, कधी मरेल, काही सांगता येत नाही. आता आज रात्रीचं सौभद्र घ्या, अण्णासाहेब किर्लोस्करांचं सौभद्र. ऑडियन्सला असं चांगलं संगीत नाटक पाहिजे. चूक चूक. अहो, मग सौभद्र कशावर चाललं? गाणी काढून तुम्ही चालवून दाखवा. तुम्ही मोटारीची चाकं काढून चालवून दाखवा. व्हेरी गुड नथोबा, गाण्यांच्या चाकावर सौभद्र चाललं नाही.
असं नाही, नुसतं चाकावर नाही झालं. अहो चाकाशिवाय पण त्याला स्टेअरिंग नको, ब्रेक नको, पेट्रोल नको. तुम्ही तुम्हाला मगाशी काय ते खरं बोलायचं होतं ना ते बोला. हा मग ऐका, फंक्शनच्या मोगरीची वेणी नाटकात गाणी होती. हा होती ना, 14. चाललं नाही का नाही? हा चाक होती ना, चाक, पण स्टेअरिंग नव्हतं. हो जरा चाक स्टेअरिंग सोडून बोला हो तुम्ही. ठीक आहे. मोगऱ्याची वेळी 3 तासात खलास. पुन्हा दुसरा खेळ लागला का? असा लागला का काय म्हणता? दुसरा खेळ नाही झाला म्हणजे फणसे जिवंत आहे का मेल आहे? काय अभद्र बोलताय ना तुम्हा. आता येणारे फणसे कोण म्हणून काय? आता आम्ही 6-7 नाटककार जमणार आहोत. हो ते ठीक आहे हो, पण फणसे नाटककार म्हणून जिवंत आहे का? त्याच्या नाटकाच्या पहिल्या खेळावरच त्याचा खेळ खलास झाला की नाही? आता जो कोण फणसे इथे येणार आहे तो नाटककार नाहीये देशपांडे साहेब. हा म्हणजे नाटककार जे त्याचं व्यक्तिमत्व असतं ते त्याचं नाटक जिवंत असला तरच तो जिवंत. आता कसं अर्थानं 100-125 वर्षांपूर्वी जन्माला आलेले अण्णा किर्लोस्कर जिवंत. आणि गेल्याच आठवड्यात ज्या फणशांची मोगऱ्याची वेणी पहिल्या प्रयोगातच गळून पडली ते फणसे कैलासवासी. तसा मी स्टेज मॅनेजर म्हणून जोपर्यंत तुमचे सीन मांडतोय, उखडतोय, पडदे ओढतोय, विंगा सरकवतोय, तोपर्यंत माझं वय नाटक धंदे इतकं जुनं आहे की नाही? तुम्ही म्हणता ना ते अगदीच काही खोटं नाही देशपांडे. मी म्हणतोय ते बाहेरच्या दुनियेत सपशेल खोटं आहे आणि म्हणूनच या स्टेजवर तितकंच खरं आहे. तुम्ही नाटक करा देशपांडे म्हणजे कोण? हा खोट्याचं खरं करायचा मसाला पुरवणार आहे, बाकी काही नाही. ते खोटं पटवलं की तुमचं खोटं खरं म्हणून झेलणारे लोक तुमच्या भोवती जमतात आणि तुम्हाला वाटतं त्यांना तुम्ही हव्या. पण देशपांडे नाही हो. त्यांना काय हवं असतं ते तुम्हाला खरं कधीच सांगत नाहीत. ते तुमच्यापासून लपवतात, मुठीत सुपारी लपवल्यासारखी. आणि मग तुम्ही स्टेजवर ना त्यांची मूठ उघडण्याची धडपड करता आणि तुमची केविलवाणी कसरत मी बघत असतो. काँग्रेस काय नाटक लिहिलं तुम्ही. अगदी काय जॉब मिळाल, ऑटोग्राफ मिळेल का? अरे लाईट्स दिवे कोणी काढले? मी साहेब. या काँग्रेसला अर्थ नाहीये, अर्थ आहे तो कॉन्ट्रॅक्ट्सला. इतकं खरं बोलू नका नथोबा. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला, एवढ्यात नाही येणार. तुम्हाला ठाऊक नाही देशपांडे. तुम्ही कधी घटकेपुरी हशा टाळ्या, लाकडी तलवारीच्या हाणा माऱ्या, कोणाचं जमलेलं प्रेम, कोणाचा दिलेला नवरा, कोण देव कोण राक्षस या असल्या भयानक गजबजाटातून चिडी चूप पडलेल्या या स्टेजवर झोपला नाही. खोट्या गोष्टींनी भरलेलं हे थिएटर शांत होतं, स्मशानासारखं. तिथं एकदा नाही का म्हणजे स्मशानात जेव्हा कवटी फुटली की लोक वळणावरच्या हॉटेलला जाऊन चहा प्यायला जातात. असं अमंगल बोलू नका तुम्ही. बरं ठीक आहे, मंगल बोलतो. मंगल कार्यालयात लग्न आटोपल्यावर सगळी वराडी मंडळी निघून गेल्यावर तिथे कशी मंगल शांतता पसरते तशी इथे पण शांतता असते देशपांडे. शांतता तुम्हाला सांगतो एक भयंकर गोष्ट आहे. मग ती मंगल कार्यानंतरची असो नाही तर अमंगल कार्यानंतरची असो, ती शांतता भोगायची नव्या माणसाला हिंमत नसते. जन्मभर मी ती भोगत आलोय. असल्या शांततेत माणसाला एकच प्रश्न सुचतो. कुठला प्रश्न? सत्य म्हणजे काय? नथोबा तुम्ही हे सारं कधी वाचलं? नाही वाचलं काय, मी सारं पेपर सुद्धा नाही वाचलं. मग सत्य म्हणजे काय वगैरे 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 प्रश्न तुम्हाला कसे पडले? अहो या अंधाराच्या गुहेत दुसरे कुठले प्रश्न पडणार? ती बघा आमची वळकटी सिंहासनाखाली गुंडाळून ठेवली. मला सांगतो काल दुपारच्या खेळाला त्या सिंहासनावर औरंगजेब बादशाह बसला होता आणि खाली या नथू मेस्त्रीची वळकटी. त्यात नवीन काय सांगताय? नाटक म्हणजे सगळं खोटच नाही रे. नाही, सगळं खोटं लिहायची ताकद नाही तुम्हा लोकांना. उगीच त्यात तुम्ही खऱ्याचं हिड मिसळता. सपशेल खोटं बोलण्याचं धैर्य नाही तुमच्यात, म्हणून तर तुम्हाला चांगलं नाटककार होता येईल. हो पण खोटं लिहून लोकांचा विश्वास कसा बसेल? काय सांगू तुम्हाला देशपांडे. अहो खऱ्यात नाटक नसतं,
खऱ्याच्या लफड्यात नका पडू. अहो इथे आपण आधी सगळीकडे काळोख करून मग खोटा उजेड टाकतो की नाही, तसा स्वयंप्रकाशित सत्याचा संबंध सोडा, मनात अंधार दाटू द्या आणि त्या अंधारावर तुमच्या अकलेचा उजेड पाडा. आता हे कोणाचं वाक्य आहे? आता मी बोललो ना तेव्हा असं समजा माझंच आहे. आता तुम्ही मला सांगा की औरंगजेब उत्तम मराठी बोलतो याच्यावर तुमचा विश्वास असतोच ना? हो. हा, तसं समोरच्यांचा पण असतो. पण त्यांनी काही बिघडतं का? तसं माझ्यावर विश्वास ठेवा. आपण अकलेचा उजेड पाडावर फार झाला, त्यापेक्षा प्रतिभेचा प्रकाश म्हणा. हो बरोबर, अकलेचं हे फार झालं नाही. अरे खरं रुचत नाही कोणाला ते हे असं. लोक न रुचणारी वस्तू पैसे देऊन कशाला घ्यायला जातील सांगा बरं. हो, पण म्हणजे काय धडधडीत खोटं नाटक घ्यायचं का? कम्प्लीट खोटं, अगदी काँग्रेसच्या पुढाऱ्यांसारखं. लोकांना खरं बघून कंटाळा येतो. तुम्हाला सांगतो, परवा मला शिवाजी महाराज भेटले. कोण? शिवाजी महाराज हो. नथोबा. अरे, बोलू का? नाही नाही, असं करा, तुम्ही जरा विश्रांती घ्या. घाबरले देशपांडे. नाही नाही हो, नाही नाही. किती छान खोटं बोलतो तुम्ही. हा, तर काय सांगत होतो? हा, परवा शिवाजी महाराज, औरंगजेब, संभाजी महाराज सगळे मुक्कामाला याच अंधारात होते. मग इथनं पुढे ते पनवेलला गेले. पनवेलला? हो, म्हणजे तिथे दुसरा खेळ होता ना. अहो नटांच्या अंगात प्रवेश करायला जावं लागतं त्यांना. असं? हो, आज कृष्ण, रुक्मिणी, अर्जुन बिर्जुन सगळे असतील इथेच कुठेतरी. आज रात्री सौभद्र आहे ते. नथोबा, समजा आज रात्री इथं सौभद्र आहे, हा? आणि तसंच नागपूरला असलं तर मग हे तुमचे कृष्ण, रुक्मिणी, अर्जुन बिर्जुन काय करतात हो? काय करतात म्हणजे काय? दोन्ही ठिकाणी असतात. अहो, पण एकच माणूस एकाच वेळी दोन ठिकाणी कसा काय हजर आहे? आता एकच गाणं एकाच वेळी 1000 गावातल्या रेडिओवर कसं ऐकू येतो? हा, मला सांगा ना. लता मंगेशकर काय झुरळसारखी जगातल्या प्रत्येक रेडिओत शिकते का? अहो, पण तो रेडिओ असतो, त्यात ट्रान्झिस्टर नावाचं एलिमेंट असतं, त्यात ध्वनी लहरी आणि एका सेकंदाला इतक्या 1000 किलो सायकल्स किंवा 555.500 वगैरे 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 असतं. नथोबा, काय म्हणतोय? नाही नाही, बोला ना तुम्ही. नाही, पण तुम्हाला सांगतो, खूप वेळ बोलल्यावर तुमच्या लक्षात येईल की रेडिओ ही काय भानगड आहे तुम्हाला कळलं नाही. हा, म्हणजे गाणं ऐकू ते खरं आहे ना? हा, ते खरं. हा, लता मंगेशकर प्रत्येक रेडिओत घुसलेली असते हे खरं का? तिला तोंड नाही एकच, गळा एक, ती एकच, हो. तरीही प्रत्येक गावात तेच गाणं. तुम्हाला सांगतो, खरी लता मंगेशकर त्यावेळी रेडिओ स्टेशनात तरी असते का? नाही. ती बिचारी तिसरंच गाणं म्हणायला गेलेली असेल किंवा घरी गप्प बसून सततच गाणं रेडिओतून ऐकत असेल. आता तिलाच विचारा.